नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स. याआधी आपले सायन्स पार्ट 1चे सगळे लेसन्स पाहून झालेले आहेत. फक्त कार्बन कंपाऊंड्स हा लेसन राहिला आहे, जो आपण लवकरात लवकर कव्हर करणार आहोत. ॲक्च्युली हा लेसन खूप मस्त आहे आणि शिकताना खूप मजा येणार आहे. तर पाहूया नेमकं आपला लेसन काय आहे. कार्बन कंपाऊंड्स यामध्ये आपण पाहणार आहोत बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. जसं की आपण पाहिलेले आहेत, बॉन्ड्सचे दोन प्रकार असतात. एक तर कोव्हॅलंट बॉन्ड असतं आणि दुसरं म्हणजे आयोनिक बॉन्ड असतं. आयोनिक बॉन्ड याबद्दल आपण मेटलर्जी या चॅप्टरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. कोव्हॅलंट बॉन्डबद्दल आपण या चॅप्टरमध्ये जाणून घेणार आहोत अगदी सविस्तर. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय किंवा आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डमध्ये डिफरन्स काय आहे आणि कार्बन कंपाऊंड्स त्याचबरोबर कोव्हॅलंट कंपाऊंड्स पण आपण याच लेसनमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, सो हायड्रोकार्बन्स काय आहे, फंक्शनल ग्रुप काय आहे, होमोलोगस सिरीज काय आहे, हे सगळं. त्याच्याबरोबर आहे कार्बन अ वर्सटाईल एलिमेंट. वर्सटाईल म्हणजे काय तर एक आगळा वेगळा किंवा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कार्बन जर आपण पाहिलं तर आपल्या बॉडीमधल्या DNA-पासून ते अगदी मोठ्यात मोठ्या सगळ्या गोष्टींमध्ये कार्बन प्रेझेंट असतं. कारण प्रत्येक गोष्ट ही कार्बनपासूनच बनलेली आहे. काही एक्सेप्शन्स जर आपण सोडले तर ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिवर्स इज मेड अप ऑफ कार्बन. काही एक्सेप्शन्स आहेत जे सोडले तर. नेक्स्ट आहे नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्सचं नॉमेनक्लेचर आहे, त्यांना नावं कशी द्यायची वगैरे. मग त्याच्यामध्येच IUPAC नेम्स पण आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज. आणि सगळ्यात लास्ट टॉपिक आहे तो म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल्स आणि पॉलिमर्स. सो या सगळ्या गोष्टींबद्दल अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. परंतु त्याआधी आपण कार्बन म्हणजे काय किंवा कार्बनबद्दल ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याआधी जाणून घेणार आहोत आणि मग आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. सो कार्बनबद्दल आपण याआधी पण पाहिलेलं आहे. 9th स्टँडर्डला पण आपण पाहिलं होतं की कार्बन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट. सो कार्बन, जसं की आपण कार्बनचा सिम्बॉल जो आहे तो आधी बघूया. आपण व्हाईट बोर्डवरती जाऊया. सो आता इथे जर आपण बघितलं तर कार्बन हे एक नॉन मेटल आहे. ओके, कार्बनचा सिम्बॉल आहे C. कार्बन इज अ नॉन मेटल. ओके, सो त्याचबरोबर कार्बनचा ॲटोमिक नंबर 6 आहे. आता आपण हे सगळे कार्बनबद्दल पाहतोय. सो मी प्रत्येक वेळी कार्बन न लिहिता डायरेक्ट लिहिते. कार्बनचा ॲटोमिक नंबर आहे 6. आता ॲटोमिक नंबर 6 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं असणार आहे 2,4. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय हे आपण पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की जसं की आपल्याकडे 4 शेल्स असतात. 1, 2, 3 आणि हा आउटरमोस्ट शेल 4. ओके, असे 4 शेल्स आपल्याकडे असतात. पहिल्या शेलला आपण K शेल म्हणतो. मी पुन्हा एकदा फक्त शेलची डायग्राम काढते. सो याच्यामध्ये एकतर आपण कार्बन जो पण एलिमेंट असतो त्याचं नाव लिहितो. 1, 2, 3 आणि 4 असे 4 शेल्स असतात. ओके, सो पहिला जो शेल आहे त्याला आपण K शेल म्हणतो. सेकंड शेलला आपण L शेल म्हणतो. याला आपण M शेल म्हणतो आणि याला आपण N शेल म्हणतो. फर्स्ट शेलमध्ये 2 एलिमेंट्स असतात. सेकंडमध्ये 8 असतात. थर्डमध्ये 18 असतात बट मोस्ट ऑफ दी वे 8च घेतले जातात. आणि फोर्थमध्ये 32 असतात बट मोस्टली आपण त्यामध्ये पण 8च घेतो. ओके, म्हणजे एकतर या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट करणं किंवा ड्युप्लेट कंप्लीट केलं तर तो एलिमेंट स्टेबल असतो. ड्युप्लेट कंप्लीट करणं म्हणजे याच्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि बाकी काहीच नसेल. आणि ऑक्टेट कंप्लीट करणं म्हणजे याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये पूर्ण 8 एलिमेंट्स असणं, त्याला आपण ऑक्टेट कंप्लीट म्हणतो. ओके, सो जसं की आपण पाहिलं कार्बनचा ॲटोमिक नंबर आहे 6. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होणार 2,4 म्हणजे K शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि L शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. ओके, सो आता या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे हा स्टेबल आहे का तर नाही. म्हणजे याच्यामध्ये एकतर अजून 4 इलेक्ट्रॉन्स टाकावे लागतील किंवा याला कोणाला तरी 4 इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील किंवा याला कोणासोबत तरी 4 इलेक्ट्रॉन्स शेअर करावे लागतील. अशा 3 पॉसिबिलिटीज आहेत. पण या तिघांपैकी नेमकं कार्बन काय निवडतो हे पण आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. कारण 2 पॉसिबिलिटी ज्या आहेत तर त्या पॉसिबिलिटी आहेत पण त्या कार्बनला परवडणाऱ्या नाहीत का, त्याचं रिझन पण आपण बघणार आहोत. ओके, सो आता या ठिकाणी कार्बनची व्हॅलन्सी काय झाली. व्हॅलन्सी म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये सगळ्यात शेवटच्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स. शेवटचं शेल कोणतं आहे, हे आहे फर्स्ट शेल, हे आहे सेकंड शेल. शेवटच्या शेलमध्ये आहेत 4 इलेक्ट्रॉन्स. सो कार्बनची व्हॅलन्सी झाली 4. ओके, सो व्हॅलन्सी ऑफ कार्बन काय आहे 4 आहे. आता ॲटोमिक मास काय आहे कार्बनचा. आता ॲटोमिक मास म्हणजे काय
इथे मी शॉर्टकटमध्ये AM लिहिते ॲटॉमिक मासचं. ओके, सो ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर ॲटॉमिक मास म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतं ॲटॉमिक मास. आता प्रोटॉन्स काय असणार आहे 6, कारण ॲटॉमिक नंबर काय आहे 6. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स और न्यूट्रॉन्स, याला काय म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. ओके, सो ॲटॉमिक नंबर काय आहे 6, म्हणजे प्रोटॉन्स आहेत 6, इलेक्ट्रॉन्स पण असणार आहेत 6, कारण जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात. दोघांची ॲडिशन करायची आहे, आलं 12, म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. ओके, सो इन दिस वे आत्तापर्यंत आपण कार्बनबद्दल खूप साऱ्या बेसिक गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. आता आपण आपल्या चॅप्टरकडे येऊया. त्याच्या आधी चॅप्टरमध्ये आपल्याला कॅन यू रिकॉल म्हणून काही प्रश्न आहेत, ते पण आपण बघणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाईप्स ऑफ कंपाऊंड्स. कंपाऊंड्सचे टाईप्स कोणते आहेत, तर कंपाऊंड्सचे टाईप्स आपण या आधीच्या स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहेत की 2 प्रकारचे कंपाऊंड्स असतात. एक तर असतं इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि दुसरं असतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, एक तर असतं इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि एक असतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आता इनऑर्गॅनिक आहे की ऑर्गॅनिक आहे हे आपण कसं ठरवणार, किंवा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये काय फरक आहे हे पण आपण आत्ताच पाहून घेऊया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये काय डिफरन्स आहे. सो आता या ठिकाणी आपण 2 कॉलम करूया. या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक म्हणजे काय पाहणार आहोत, या ठिकाणी इनऑर्गॅनिक म्हणजे काय ते पाहणार आहोत. ॲज यू नो की आधी आपण बेसिक शिकलो होतो की ऑर्गॅनिक म्हणजे असे की ज्यामध्ये कार्बन असतं. ओके, ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम्स असतात ते असतात ऑर्गॅनिक. परंतु इनऑर्गॅनिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कार्बन नसतात, असं होतं का, तर नाही. इनऑर्गॅनिकमध्ये असेही काही आहे की ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट असतं काही प्रमाणामध्ये. म्हणजे इनऑर्गॅनिक म्हणजे फुल्ली कार्बन फ्री असं नाही, तर त्याच्यामध्ये कार्बन काही प्रमाणामध्ये असतं, शक्यतो नसतं पण काही प्रमाणामध्ये असतं. ओके, मे बी असतं. ओके, परंतु ऑर्गॅनिकची अजून एक खासियत आहे किंवा अजून एक वैशिष्ट्य आहे की याच्यामधलं हे जे कार्बन असतं इज ऑलवेज बॉन्डेड विथ हायड्रोजन, म्हणजे कार्बनसोबत नेहमी हायड्रोजन असणारच आहे, तरच ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे. ओके, जेव्हा कार्बनसोबत नेहमी हायड्रोजन असणार तरच ते कोण असणार आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे. परंतु या ठिकाणी इनऑर्गॅनिकमध्ये जरी कार्बन मे बी प्रेझेंट असलं तरी पण त्याच्यासोबत हायड्रोजन नसणार आहे. ओके, म्हणजे कार्बन प्रेझेंट आहे पण हायड्रोजन नसणार आहे. ओके, आणि ऑर्गॅनिकमध्ये कार्बन तर असतंच पण कार्बन इज ऑलवेज बॉन्डेड विथ दी हायड्रोजन. ओके, सो ह्याच्यामध्ये हे एक मेन डिफरन्स आहे की इनऑर्गॅनिकमध्ये कार्बन असलं तरी पण त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड नसतो, पण ऑर्गॅनिकमध्ये मात्र कार्बनसोबत हायड्रोजन बॉन्ड असतो तरच ते ऑर्गॅनिक होतं. ओके, आता पुन्हा एकदा की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. आता ऑर्गॅनिक जे आहेत तर ऑर्गॅनिक कधीही आयोनिक बॉन्ड तयार करत नाहीत. ओके, ऑर्गॅनिक कधीच आयोनिक बॉन्ड फॉर्म करत नाहीत, बट इनऑर्गॅनिक आयोनिक बॉन्ड फॉर्म करतात. ओके, नेक्स्ट आपण जर पाहिलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक एलिमेंट्स जे असतात तर त्यांचं टेम्परेचर किंवा बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट हे कम्पॅरेटिव्ह टू द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्यांचं जे बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट असतं ते कसं असतं, कमी असतं. का तर ते आयोनिक नाही आहेत म्हणून. आयोनिक म्हणजे काय, आयोनिक कंपाऊंड्स किंवा आयोनिक बॉन्ड्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी चार्ज म्हणजे सपोज की NaCl आहे. ओके, Na पॉझिटिव्ह चार्ज आहे, Clवरती मायनस चार्ज आहे, निगेटिव्हचा चार्ज आहे, तर या ठिकाणी काय होते की चार्जेसमध्ये शेअर केले जातात आणि जेव्हा चार्जेस शेअर होतात तेव्हा जे बॉन्ड तयार होतात दे आर व्हेरी स्ट्रॉंग. ओके, सो या ठिकाणी आयोनिक बॉन्ड नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट खूप लो आहे. ओके, ॲज कम्पेरेटिव्ह टू द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहे तर ते मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, इनऑर्गॅनिक नसतं. ओके, सो अशा पद्धतीने हा डिफरन्स होता इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकमधला. ओके, सो आय होप की तुम्हाला इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक एलिमेंट्सबद्दल समजलं असेल. ऑर्गॅनिक पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे की ज्यांच्यामध्ये कार्बन असतं त्याचबरोबर हायड्रोजन असतं, हायड्रोजन इज व्हेरी कंपल्सरी. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे असे की ज्यांच्यामध्ये मोस्टली कार्बन नसतं पण जर असेलच तरी ते हायड्रोजनसोबत बॉन्डेड नसतं. हा एक बेसिक डिफरन्स आहे. सो नेक्स्ट आहे की ऑब्जेक्ट्स इन एव्हरीडे यूज सच ॲज फूडस्टफ, फायबर्स, पेपर, मेडिसिन्स, वूड, फ्युल्स आर मेड ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स विच कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आर कॉमन इन धीस कंपाऊंड्स. सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर फूडस्टफमध्ये कार्बन असतंच. आता कार्बन असतं की नसतं ते कसं कळणार, तर जेव्हा एखादा अन्नपदार्थ जळतो म्हणजे जाळला जातो तर तेव्हा त्याच्यापासून ब्लॅक कलरचं रेसिड्यू मिळतं, याचा अर्थ त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण फायबर जाळतो, फायबरचं एखादं
कपडा वगैरे असेल तो जाळतो तर त्याच्यापासून पण शेवटी ब्लॅक कलरचं रेसिड्यू मिळतं. सो इट कंटेन्स कार्बन. जेव्हा पण आपण पेपर जाळतो तेव्हा पण ब्लॅक कलरची राख मिळते. मेडिसिन जाळल्यानंतरसुद्धा, लाकूड जाळल्यानंतर पण, फ्युल्स जेव्हा जळतात, तुम्ही पाहिलं असेल की पेट्रोल किंवा डिझेल किंवा इतरचे पण फ्युल्स तुम्ही पाहिले असतील जळताना, तर ते जळल्यानंतर सूट पार्टिकल्स म्हणजे अशी काळे काळे पार्टिकल्स दिसतात आपल्याला. सो त्याच्यामध्ये पण कार्बन प्रेझेंट आहे. सो या सगळ्या कंपोनंट्समध्ये बेसिक जे कोणतं असेल तर बेसिक कॉन्स्टिट्युएंट कोणता असेल तर ते आहे कार्बन. नेक्स्ट आहे टू विच ग्रुप इन द पेरियोडिक टेबल डज द एलिमेंट कार्बन बिलॉंग. कार्बन पेरियोडिक टेबलमधल्या कुठल्या ग्रुपमध्ये आहे तर 14th ग्रुपमध्ये आहे. ओके, पेरियोडिक टेबलमध्ये एकूण 18 ग्रुप आहेत, त्यामधल्या 14th ग्रुपमध्ये कार्बन बिलॉंग करतं. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ कार्बन. कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे. याआधीच आपण कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलेलं आहे की कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार 2,4. ओके, त्याचबरोबर डिड्यूस द व्हॅलन्सी ऑफ कार्बन. कार्बनची व्हॅलन्सी सांगायची आहे. कार्बनची व्हॅलन्सी आहे 4. आउटरमोस्ट शेलमध्ये जे पण इलेक्ट्रॉन्स असतात सो दॅट आर द व्हॅलन्सीज. सो या ठिकाणी व्हॅलन्सी काय आहे 4 आहे. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. इन द प्रिवियस स्टँडर्ड वी हॅव सीन दॅट ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द 2 इम्पॉर्टंट टाईप ऑफ कंपाऊंड्स. याआधी आपण पाहिलेलं आहे की कंपाऊंड्सचे 2 टाईप्स असतात, एक तर ऑर्गॅनिक, दुसरं आहे इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक कोणतं, इनऑर्गॅनिक कोणतं ते कसं ओळखायचं हे आत्ताच आपण जस्ट पाहिलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला ते समजलं असेल. नंतर आहे एक्सेप्ट मटेरियल्स फॅब्रिकेटेड फ्रॉम metal and glass or soil, several other materials from foodstuff to fuel are made up of organic compounds. म्हणजे जर मेटल्स किंवा ग्लासपासून बनलेले जे काही ऑब्जेक्ट्स असतील, मेटलपासून बनलेले ऑब्जेक्ट्स आणि सॉईल म्हणजे मातीपासून बनलेले ऑब्जेक्ट्स, हे जर सोडलं तर इतर जे पण सगळे ऑब्जेक्ट्स आहेत तर ते सगळे, मग ते फूडस्टफ्स असो किंवा फ्युल्स असो, ते सगळं ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये येतं. ओके, आता तुम्ही जर एखादं मेटल जाळलं तर मोस्टली मेटल पूर्ण जळत नाही, म्हणजे मेटलवरती एक लेअर येऊ शकतो पण मेटल पूर्ण जळत नाही. सो ते काय आहे, ऑर्गॅनिक आहे का इनऑर्गॅनिक, तर ते इनऑर्गॅनिक आहे, कारण त्याच्यामधल्या बॉन्ड्स जे ब्रेकआउट नाही होत. नेक्स्ट आहे ग्लास पण नाही आणि सॉईल पण नाही. सो यांच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स प्रेझेंट नाही आहेत, त्याच्यामुळे ते काय असणार आहेत, इनऑर्गॅनिक असणार आहेत. सो मेटल्स, ग्लास किंवा सॉईल हे सगळं सोडून इतर जे पण फूडस्टफ्स आहेत किंवा इतर जे पण फ्युल्स असतील ते सगळं बनलेलं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून. ओके, सो नेक्स्ट आहे द इसेन्शियल एलिमेंट इन ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज कार्बन. म्हणजे सगळ्या कार्बन कंपाऊंड्समधला महत्त्वाचा घटक कोण आहे तर कार्बन आहे, कारण सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कशापासून बनलेले आहेत, कार्बनपासूनच बनलेले आहेत. आणि त्याच्यासोबत असणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हायड्रोजन, विच इज ऑलवेज बॉन्डेड विथ कार्बन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. About 200 years back, it was believed that organic compounds are obtained directly or indirectly from the organism. 200 वर्षांपूर्वी असं मानलं जायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत ते फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासूनच ऑप्टेन केले जातात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, म्हणजे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासूनच मिळतात. परंतु आता मात्र सायन्स पुढे गेलेलं आहे आणि हावेवर आफ्टर सिंथेसाइज ऑफ द organic compound urea from an inorganic compound in the laboratory, the organic compounds received a new identity called as carbon compounds. म्हणजे आधी असं मानलं जायचं 200 वर्षांपूर्वी की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन कंटेन असतं, असे जे कंपाऊंड्स आहेत तर ते फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासूनच मिळवले जाऊ शकतात. परंतु जेव्हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून, म्हणजे इनऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कार्बन असेलच असं नाही. ओके, सो जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांच्यापासून जेव्हा युरेया हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो मिळवला गेला, कशाच्या मार्फत, लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियल पद्धतीने, तर तेव्हा हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांना एक नवीन नाव प्राप्त झालं, ते म्हणजे कार्बन कंपाऊंड्स. ओके, सो याच कार्बन कंपाऊंड्सबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. All the compounds having carbon as a constituent element are called as carbon compounds. म्हणजे असे सगळे कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये कार्बन हा एक सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट असतो, त्या सगळ्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. ओके, सो द कंपाऊंड्स कार्बन डायऑक्साईड तुम्हा सर्वांना माहिती आहे, CO2. त्याचबरोबर कार्बन मोनोऑक्साईड, कार्बोइड सॉल्ट्स, कार्बोनेट सॉल्ट्स अँड बायकार्बोनेट सॉल्ट्स आर एक्सेप्शन्स. परंतु कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड हे सगळे एक्सेप्शन्स आहेत, दे आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ कार्बन.
आता हे इनऑर्गॅनिक का बरं, यांच्यामध्ये तर कार्बन आहे आणि कार्बन असणारे सगळे ऑर्गॅनिक असतात, पण मी याबरोबर हे पण सांगितलं होतं की कार्बन जर हायड्रोजनसोबत बॉन्डेड असेल तरच ते ऑर्गॅनिक असतात. ओके, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे जे सगळे एलिमेंट्स आहेत, मग कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनोऑक्साईड असो, तर कार्बन डायऑक्साईडमध्ये तुम्हाला कुठे हायड्रोजन दिसतो आहे का? नाही दिसत आहे. काय दिसतं आहे? फक्त कार्बन आहे आणि ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये कुठेही हायड्रोजन नाही आहे. आणि हायड्रोजन नाही आहे याचा अर्थ हे ऑर्गॅनिक पण नाही आहे. त्याच्यामुळेच भलेही याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असो, परंतु ड्यू टू लॅक ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स आपण त्याला ऑर्गॅनिक आहे असं म्हणू शकत नाही. आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड हे जे सगळे आहेत याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असूनसुद्धा ते इनऑर्गॅनिक आहेत. म्हणून मी आधी पण सांगितलं होतं की इनऑर्गॅनिकमध्ये असेही काही एलिमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, बट दे आर नॉट बॉन्डेड विथ हायड्रोजन. ओके, सो आय होप की तुम्हाला ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक क्लिअर झालं असेल. आता आपण पाहतोय बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. आत्ताच आपण पाहिलं कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड्सलाच एक वेगळी आयडेंटिटी प्राप्त झालेली आहे, ते म्हणजे कार्बन कंपाऊंड्स. सो यू हॅव लर्न्ड अबाउट द आयोनिक बॉन्ड्स इन द प्रिवियस चॅप्टर. आपण मेटॅलर्जी या चॅप्टरमध्ये आयोनिक बॉन्ड्स पाहिलं होतं. आयोनिक बॉन्ड्सचा एक सेपरेट व्हिडिओ मी तयार केलेला होता आणि आय होप की तुम्ही तो नक्कीच पाहिला असेल. पुन्हा एकदा आपण आयोनिक बॉन्डची किंवा आयोनिक कंपाऊंडची रिव्हिजन करणार आहोत की आयोनिक कंपाऊंड म्हणजे असं कंपाऊंड जे की केटायन आणि एनायन यांच्यामधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे तयार होतात. केटायन म्हणजे जे असे आयन्स जे की पॉझिटिव्हली चार्ज आहेत, एनायन्स म्हणजे असे आयन्स जे की निगेटिव्हली चार्ज आहेत. आणि या दोघांमधला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याच्यामुळे जे कंपाऊंड्स तयार होतात दे आर कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड्स. तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मेटॅलर्जी या चॅप्टरमधला जो आयोनिक कंपाऊंड्स छोटासा टॉपिक आहे तर तो लक्षात घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये 2 आयन्स महत्त्वाचे असतात, केटायन आणि एनायन. केटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आणि सोबतच आपण पाहिलं होतं की आयोनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर खूप एकदम स्ट्रक्चर त्याचं जसं ते वेगळं असतं आणि असं असतं की त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत ते खूप एकदम अरेंज्ड केलेले असतात व्यवस्थित याच्यामध्ये आणि ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. आणि जेव्हा ते सॉलिडमध्ये असतात तेव्हा त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट खूप हाय असतो. त्यांना ओव्हरकम करण्यासाठी खूप जास्त एनर्जीची आवश्यकता असते. त्याचबरोबर आयोनिक कंपाऊंड्स जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा ते जे आहेत इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. ते फक्त मोल्टन स्टेटमध्ये किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये असतील, पाण्यामध्ये किंवा कशामध्ये डिझॉल्व झाले असतील तरच फक्त ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. याच्याबद्दल पण एक एक्सपेरिमेंट आपण पाहिला होता. तर अशा पद्धतीने हे सगळे होते आयोनिक कंपाऊंड्स. आणि आत्ताच आपण पाहिलं की आयोनिक कंपाऊंड्स कोण तयार करतं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे असतात तर ते आयोनिक कंपाऊंड्स तयार करतात. ओके, आता या ठिकाणी सांगितलेलं आहे यू हॅव सीन दॅट आयोनिक कंपाऊंड्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. तुम्ही पाहिलं आहे की आयोनिक कंपाऊंड्सचा जो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतो तो खूप जास्त असतो. अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मोल्टन अँड डिझॉल्व स्टेट. आणि ते फक्त मोल्टन स्टेटमध्ये म्हणजे जसं की मेन वितळतं तर त्या स्टेटमध्ये असताना किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये असतानाच फक्त ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. यू हॅव ऑल्सो सीन दॅट दिस प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स आर एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ द आयोनिक बॉन्ड्स इन देम. आणि या सगळ्या प्रॉपर्टीज कशावरती बेस आहेत? त्याच्यामध्ये जे आयोनिक बॉन्ड्स आहेत तर त्याच्यावरती आधारित आहेत. सो इन द टेबल 9.1 shows melting and boiling points of a few carbon compounds. Are these values higher or lower as compared to the ionic compounds? म्हणजे या ठिकाणी आपल्याला मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ अ फ्यू कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काही कार्बन कंपाऊंड्सचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत. मग हे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट आयोनिक कंपाऊंड्सपेक्षा कमी आहेत का जास्त आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता मिथेन जे की आहे CH4. ओके, CH4 असल्यामुळे या ठिकाणी कार्बन पण प्रेझेंट आहे, हायड्रोजन पण प्रेझेंट आहे, म्हणजे अर्थातच हा काय असणार आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हायड्रोकार्बन आहे. ओके, सो आता या ठिकाणी याचा मेल्टिंग पॉईंट आहे -183 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट आहे -162 डिग्री सेल्सिअस. ओके, आता तुम्ही जर पाहिलं तर मेल्टिंग पण मायनसमध्ये आहे, बॉइलिंग पण मायनसमध्ये आहे. इथेनॉल म्हणजे CH3CH2OH. ओके, इथेन आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं अल्कोहोल आहे. मेल्टिंग पॉईंट आहे -117 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट आहे 78 डिग्री सेल्सिअस. क्लोरोफोम आहे CHCl3, मेल्टिंग पॉईंट आहे -64 डिग्री सेल्सिअस, बॉइलिंग पॉईंट आहे 61 डिग्री सेल्सिअस. ॲसिटिक ॲसिड CH3COOH याचं जे मेल्टिंग पॉईंट आहे तर ते आहे 17, बॉइलिंग पॉईंट आहे 118. ओके,
आता तुम्ही हे सगळे जर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स पाहिले तर ते खूप लो आहेत ॲज कम्पेरेटिव्ह टू द आयोनिक कंपाऊंड्स. कारण आयोनिक कंपाऊंडचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट मोस्टली 300 डिग्री सेल्सिअसच्या अबव असतं आणि या ठिकाणी हे सगळे कुठे 300 डिग्री सेल्सिअसच्या खूपच कमी आहेत. ओके, सो कार्बन कंपाऊंड्सचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कम्पॅरेटिव्ह टू द आयोनिक कंपाऊंड्स कसं असतं, कमी असतं. So generally, the melting and boiling points of carbon compounds are found to be lower than 300 degrees Celsius. म्हणजे जनरली बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट कार्बन कंपाऊंड्सचा 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतो आणि आयोनिक कंपाऊंड्सचा ह्याच्यापेक्षा खूप जास्त असतो. ओके, सो फ्रॉम धिस वी अंडरस्टूड दॅट द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर वीक इन कार्बन कंपाऊंड्स. आता ह्यांना म्हणजे थोडंसं हीट दिली तरी पण ते लगेच मेल्ट होणार, थोडंसं मेल्ट झालेल्याला हीट दिली की लगेच बॉईल होणार. म्हणजे एवढ्याशाच टेम्परेचरला ते लगेच हीट किंवा बॉईल म्हणजेच मेल्ट होत आहेत किंवा बॉईल होत आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामधला जो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कसा आहे, वीक आहे, म्हणजे खूप कमी आहे कम्पेरेटिव्ह टू द आयोनिक कंपाऊंड्स. कारण आयोनिक कंपाऊंड्समधला जो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो खूप जास्त आहे, खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मेल्ट करण्यासाठी किंवा बॉईल करण्यासाठी खूप जास्त टेम्परेचरची आवश्यकता असते ॲज कम्पेरेटिव्ह टू द कार्बन कंपाऊंड्स. ओके, सो नेक्स्ट आहे in the previous standard on testing the electrical conductivity of carbon compounds glucose and urea you have observed that they are not electrical conductors. म्हणजे याच्या आधी तुम्ही पाहिलं होतं की जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ग्लुकोज किंवा युरिया वगैरे असतील तर हे काय आहेत, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. म्हणजे दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. सिम्पल लँग्वेजमध्ये दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. Generally, most of the carbon compounds are found to be bad conductors of electricity. मोस्ट ऑफ दी जे कार्बन कंपाऊंड्स आहेत तर ते इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर्स आहेत. का बॅड कंडक्टर्स आहेत, कारण कार्बन कंपाऊंड काय करतात, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात आणि स्टेबल होतात. आणि आता ते स्टेबल आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत का, तर नाही. फ्री इलेक्ट्रॉन्स जर नसतील तर त्या ठिकाणी एनर्जी पोटेन्शियल डिफरन्स वगैरे काहीच तयार होणार नाही आणि मग इलेक्ट्रिसिटी याच्यामधून कंडक्ट होणार नाही. ओके, पण हेच जर आपण आयोनिक कंपाऊंड्समध्ये पाहिलं तर आयोनिक कंपाऊंड्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. सो त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जाऊ शकते, पण कधी मोल्टन स्टेटमध्ये असतील किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये असतील तेव्हा. ओके, सो फ्रॉम इट वी कॅन अंडरस्टँड दॅट स्ट्रक्चर्स ऑफ मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स लॅक आयोनिक बॉन्ड्स. म्हणजे याचा अर्थ जे कार्बन कंपाऊंड्स आहेत तर त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड्स नाही आहेत, म्हणजे लॅक आहेत. काही जणांमध्ये असतील बट खूप रेअर आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ कार्बन कंपाऊंड्समध्ये आयोनिक बॉन्ड्स नाही आहेत. सो इट मीन्स दॅट द केमिकल बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स डू नॉट प्रोड्यूस आयन्स. याचा अर्थ कार्बन कंपाऊंड्समधले जे केमिकल बॉन्ड्स आहेत तर ते आयन्स प्रोड्यूस करत नाही. आयन्स म्हणजे काय, कॅटायन आणि एनायन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज देत नाही. मग कार्बन कंपाऊंड्स कशाने फॉर्म असतात, तर कार्बन कंपाऊंड्समध्ये असतो तो म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. आणि कोव्हॅलंट बॉन्डच का असतो तर ते आता आपण नेक्स्ट पेजवर पाहणार आहोत. त्याआधी या ठिकाणी 3 प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज मीन्ड बाय अ केमिकल बॉन्ड. आता आपण इथे पाहिलं की केमिकल बॉन्ड, पण केमिकल बॉन्ड म्हणजे काय. केमिकल बॉन्डचे 2 प्रकार असतात, ते पण तुम्हाला माहिती आहे. एक तर आयोनिक बॉन्ड आणि दुसरा आहे कोव्हॅलंट बॉन्ड. पण केमिकल बॉन्ड म्हणजे काय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स ऑल इलेक्ट्रॉन्स. कारण इलेक्ट्रॉन्समधला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतं आणि आयन्समधला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्या ठिकाणी आयोनिक बॉन्ड तयार होतं. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स ऑर इलेक्ट्रॉन्स त्याला आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्ड म्हणतो. सो व्हॉट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स दॅट ॲन ॲटम ऑफ ॲन एलिमेंट फॉर्म्स कॉल्ड. म्हणजेच या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे तर तो प्रश्न ॲक्च्युली याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट पेजेसवरती मिळणार आहे. कारण याचं उत्तर आपण कार्बन वर्सेटाईल एलिमेंटमध्ये बघणार आहोत की या ठिकाणी काय विचारलेलं आहे की एखादा एलिमेंट बॉन्ड्स फॉर्म करतो. ओके, मग ते नंबर ऑफ बॉन्ड्स जे फॉर्म करायची जी कॅपॅसिटी आहे तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला कॅटिनेशन पॉवर असं म्हटलं जातं. त्याला आपण म्हणतो कॅटिनेशन पॉवर. याची स्पेलिंग अशी आहे, कॅटिनेशन पॉवर. ओके, हे आपण बघणार आहोत. पुढे पुढे आपण जसे जाऊ तसे तुम्हाला समजत जाईल. नेक्स्ट आहे व्हॉट आर द 2 इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. आत्ताच आपण पाहिलं कोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा आहे आयोनिक बॉन्ड. ओके, अशा प्रकारे केमिकल बॉन्ड्सचे 2 महत्त्वाचे टाईप आहेत, ते म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड्स. ओके, सो आता याच्यानंतर पेज नंबर 111 वरती आपण बघणार आहोत की कार्बन कंपाऊंड्स कोव्हॅलंट बॉन्ड्स का बनवतात.
आणि त्याचबरोबर कार्बन कंपाऊंड्सची व्हॅलेन्सी आहे 4, तर ते 4 इलेक्ट्रॉन्स नक्की देतात की 4 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्यांकडून घेऊन स्टेबल होतात की शेअरिंग करतात, हे सगळं आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण तो व्हिडिओ जरासा मोठा असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं काही समजून घ्यायचं आहे. सो आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये लगेचच पाहायला मिळेल. याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.